समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीनंतर आता स्वीकृत सदस्य निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत। दोन्ही पक्षांकडे केवळ एक जागा उपलब्ध असताना इच्छुकांची संख्या मात्र मोठी असल्यानं चांगली चुरस निर्माण झाली आहे। काही नावांवरती चर्चा सुरू असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंचायत समिती निवडणुकांमध्ये 12 पैकी भाजपकडे 8 तर शिंदे सेनेच्या गटाकडे 4 सदस्य संख्या। यंदा शासनानं नव्यानं स्वीकृत सदस्य नियुक्तीची तरतूद लागू केली आहे। दोन्ही पक्षांना प्रत्येक एक सदस्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपकडून अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भूमिकाही महत्त्वाची आहे। तर शिंदे सेना गटाकडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे जे निर्णयाचं सूत्र राहण्याची शक्यता आहे। निवडणूक काळामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं अनेकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं भाजपसमोर आव्हान राहणार आहे। प्रत्येक इच्छुकांकडून आपापल्या पातळीवरती संपर्क आणि राजकीय हालचाली वाढल्या असून स्वीकृत सदस्य पदांची संधी कोणाच्या वाट्याला येणार याबाबत उत्सुकताही वाढली आहे। नव्या नियमानुसार 5 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य आणि तरतूद असल्यानं पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षांना प्रत्येक एक सदस्य मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। याचबरोबर जिल्हा परिषदेमध्येही भाजपला 7 स्वीकृत जागा मिळण्याची शक्यता असून त्यापैकी अक्कलकोट तालुक्यासाठी 1 जागा मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे। मात्र या संदर्भामध्ये अधिकृत स्तरावरती अद्याप गोपनीयता राखली जात असल्याचे सांगितले जाते। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून अनेकांना वेगवेगळी आश्वासनही देण्यात आली आहेत। आता नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून होणार असल्याचंही बोललं जात आहे।